रमेशने त्या नाटकात दुहेरी भूमिका केली आहे. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. बघा, दुहेरी हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि ते विशेषण आहे. भूमिकेबद्दल विशेष माहिती सांगते. ओके, मग हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आवृत्तीवाचक, गणनावाचक, संख्यावाचक, पृथकत्ववाचक. लक्षात घ्या, हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. ठीक आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषणामध्ये संख्येचा उल्लेख पटीत केलेला असतो. संख्या पटीत व्यक्त केलेली असते. जसं दुहेरी भूमिका, चौपदरी महामार्ग, दुपदरी रस्ता, पाचपट नफा, द्विगुणित आनंद, शतगुणित उत्साह. तर संख्या जेव्हा पटीमध्ये व्यक्त केलेली असते तेव्हा त्या संख्या विशेषणाला आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतो. आणि म्हणून आवृत्तीवाचक संख्या विशेषण हे आपलं उत्तर आहे. दुहेरी हा शब्द आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. गणनावाचक मध्ये गणना केली जाते. मग या गणनावाचक मध्ये 3 प्रकारे गणना केली जाते. पूर्णांकयुक्त शब्द वापरला संख्या वापरली जाते, अपूर्णांकयुक्त वापरली जाते किंवा मग साकल्यवाचक वापरली जाते. ठीक आहे. आणि पृथकत्ववाचक मध्ये काय केलं जातं? संख्या वेगवेगळी करून, अलग अलग करून, म्हणजेच विभागून दर्शवली जाते. उदाहरणार्थ 2-2च्या रांगा, 10-10चे गट, 1-1 मित्र, अशा प्रकारे. ठीक आहे. आपलं उत्तर जे आहे ते काय? आवृत्तीवाचक. ओके, यस.